तर कळलं हायरार्किकल डेटा का मेंटेन करतात कंपनीमध्ये. इवन दो यू हॅव म्हणजे एकच मेंटेन केलं तरी चालेल. तर सेम आता कॅटेगरी आणि सब कॅटेगरी मध्ये पण पॉसिबल असेल. एक कोणी हेड असेल तो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट बघत असेल, ज्याला पूर्ण टेक्नॉलॉजी मधनं कळतंय सगळं. एकटा असेल जो फर्निचर वगैरे बघत असेल. क्लिअर क्लिअर सगळ्यांना? ऋषिकेश, ऋत्विक, दिनकर. ओके. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आपण थोडं कन्व्हेन्शनल नाही जात आहे. एक्सेल तर तुम्हाला माहितच असेल की एक्सेल फॉर्म्युलासाठी वापरतात कॅल्क्युलेशन, बट दॅट इज तुम्ही ते कधीही शिकू शकता आणि ते आपण पण शिकणार आहे, नो इश्यूज. पण मला हॅलो सर. तुम्हाला analyst हॅलो सर, क्लास किती पर्यंत आहे आता? होईल आता 7:15 पर्यंत असतो. ओके, ठीक आहे सर. तुम्ही आता जॉईन झालेत का? हो सर, लेट झालो मी. येतो ऑफलाईन येतो सर मी, बट ठीक आहे, आता ठीक लेट आहे. झालो. पोहोचतोय मी ठीक इकडं. आहे, चालेल. ओके. हो. बाकीच्यांना क्लिअर झालं की काय डेटा असतं, तुमचं रोल काय कंपनीमध्ये, तुम्हाला काय काम करायचं हे क्लिअर आहे? हो. स्वाती, Yes, sir. ऋत्विक, म्हणजे तुम्हाला Yes, काय sir. Yes, sir. करायचंय तुमचं. आता हे एक्सेल हे एक टूल झालं. मी ओव्हरऑल आयडिया दिली तुम्हाला ऍज अ अनालिस्ट आम्ही काय करतो. पण एक्सेल एक टूल झालं. एक्सेल सोडून बाकीचे पण सगळे टूल्स वापरायला लागतात हे अचीव्ह करण्यासाठी. कारण तुमच्या मॅनेजरला जाऊन असं नाही सांगू शकत ना, एक्सेल शीट ओपन केली, हा सर हे याचा प्रॉफिट याचा लॉस कमी आहे या प्रोडक्टला, सॅमसंगचा आपण बंद करून टाकू, असं सांगता का जाऊन? नाही, राईट. हा, तर हे इट हॅज डिफरंट वे. तुम्ही ग्राफ वगैरे काढा, व्हिज्युअलायझेशन प्रूव्ह करा, प्रेझेंटेशन वगैरे तुम्हाला द्यायला लागतं, तुम्हाला अजून अनालिसिस करायला लागेल. असं नाही की तुम्ही जे बनवलं हे बरोबरच आहे हे कशावरनं, चुकीचं पण असू शकतं ना तुमचं प्रेडिक्शन. मग त्याच्यासाठी वेगवेगळे मेथड्स असतात, डेटा सायंटिस्ट असतात जे तुम्हाला प्रूव्ह करतात की बाबा ते प्रिडिक्ट करून सांगतात. म्हणजे तुम्ही जे पास्ट डेटा अनालाइज केला, तुमच्याकडे डेटावरून तुम्ही सांगितलं, पण डेटा अनालिस्ट अल्गोरिदम बनवतात किंवा मॉडेल बनवतात, ते पूर्ण ओव्हरऑल मार्केटचा स्टडी करतात. मार्केट म्हणजे समजा महागाई वाढली आहे त्यामुळे मोबाईल खपत नसतील, असं नाही की तुमचं मोबाईल खपत नाही म्हणजे तुमच्याच प्रोडक्ट मध्ये काही गडबड आहे. महागाई वाढली असेल, लोकांकडे पैसे नसतील, रिसेशन सुरू असेल, राईट, जॉब लॉस असेल. जेव्हा जॉब लॉस होतो किंवा रिसेशन होतं तेव्हा मोबाईल किंवा महागड्या वस्तू लोक खरेदी नाही करत, तर हे पण कारण असू शकतं, राईट. मग हे सगळं अनालिसिस कोण करतं, तर डेटा सायंटिस्ट करतात. ते कसं, तर हिस्टॉरिकल डेटा घेतात. तुम्ही जे अनालिसिस करणार आहे ते समजा 5 ते 10 वर्षाच्या डेटावरती कराल, तर ते 30 ते 40 वर्षाच्या डेटावरती करतील. मग 30 ते 40 वर्षात कितीतरी वेळा रिसेशन आलं असेल, कितीतरी वेळा महागाई वाढली असेल, राईट. मग तेव्हा ते पॅटर्न अंडरस्टँड करतात और पॅटर्न स्टडी करतात. जेव्हा मागच्या वेळी रिसेशन आलं होतं तेव्हा माझा मोबाईलचा सेल किती कमी झाला होता, मग आता किती कमी झालाय, मग या दोघांचं काही रिलेशन आहे का, पुढे वाढेल परत, असं होतंय का की रिसेशन येऊन गेल्यावरती खूप जास्त पगार, लोकांना नोकरी मिळते, लोक लगेच सॅलरी वाढते. जसं कोविड आलं, कोविड नंतर सगळ्यांना खूप चांगल्या चांगल्या सॅलरीज मिळाल्या, राईट. तर असं काही होतं का? मग हे सगळं अंडरस्टँड करायला डेटा सायंटिस्ट असतं, राईट. जे तुम्ही त्याला सपोर्ट करणार आणि तुम्ही पण अनालिसिस करणार आणि तुमचं अनालिसिस बरोबर आहे नाही आहे, तर दॅट इज अ जॉब ऑफ डेटा सायंटिस्ट. क्लिअर? Clear. Yes. स्वाती, Yes, दिनकर, sir. ऋत्विक. Yes. Yes, sir. Yes, sir. तर आपण थोडं आता पुढे जाणार आहे. बेसिक जसं म्हणजे मी सांगत होतो की तुम्हाला डेटा येतो, अंडरस्टँड करायचा आहे. त्या डेटा अंडरस्टँड फक्त म्हणजे याच्यात कोणता डेटा आहे हे नाही बघायचं, हा डेटा का आहे, हे कॉलम का क्रिएट केलेत, अशी हायरार्की का बनवली आहे हे पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, राईट. म्हणजे व्हाय क्लिअर पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा
मला अनालिसिस मध्ये रिजन कॉलम खरंच लागणार आहे की काही गरज नाही आहे, और मार्केट कॉलम मी डिलीट केलं तरी चालेल, और डिलीट केल्यावरती माझं काय काय लिंक और काय काय कुठे कुठे इम्पॅक्ट होईल याचा, हे सगळं तुम्ही अनालाइज करू शकता कधी, जेव्हा तुम्हाला माहित असेल की कोणतं कॉलम कशासाठी आहे. क्लिअर? Yes. Yes. ओके, आता आपण थोडं एक्सेलचं बघूया. एक्सेल मोस्टली मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन साठी वापरतात, तर ते फॉर्म्युलाज वगैरे थोडं पण बघून घेऊया. ओके, तर हा माझा डेटा आहे. तर सगळ्यात फर्स्ट अँड सिम्पलेस्ट तुम्हाला टोटल सेल्स किती झाला हे काढायचं आहे तुम्हाला. ओके, हे तुमचं डेटा सेट आहे. दिस इज युअर डेटा सेट. नाव यू नीड आउट व्हॉट इज युअर टोटल सेल. तर तुम्ही काय करणार, सेल्स कॉलम यू विल मल्टिप्लाय और यू विल ऍड, प्रत्येक प्रोडक्टचा किती सेल झाले तुम्ही ऍड कराल. तर एक्सेल मध्ये कसं करतात, इज इक्वल टू और सम नावाचं तुम्ही फंक्शन वापरू शकता. आपल्याकडे काय असतात, एकतर तुम्ही डायरेक्ट दोन नंबर ऍडिशन कसं करता, इज इक्वल टू, तुम्हाला कोणतंही कॅल्क्युलेशन करताना इज इक्वल टू प्रेस करायला लागतं, मग नंबर सिलेक्ट करा प्लस सेकंड नंबर सिलेक्ट करा, एंटर मारलं तर तुम्हाला 11 येऊन 9 + 2 इज नथिंग बट 11. हे बेसिक तुम्ही माहित आहे तुम्हाला सगळ्यांना की एक्सेल कसं वापरतात काय, राईट. इज इक्वल टू वगैरे ऍड यू कॅन डू इट. पण आपण जे शिकणार आहे आता ते थोडं पुढचं, जिथं फॉर्म्युलाज वगैरे वापरायला शिकूया आपण. ओके, तर फॉर्म्युला मध्ये सम नावाचा एक खूप बेसिक फॉर्म्युला आहे. तर बेसिक फॉर्म्युला मध्ये आपण फॉर्म्युला कसं सिलेक्ट करायचं, तुम्हाला जिथं आउटपुट पाहिजे और जिथं रिझल्ट पाहिजे ते सेल आधी सिलेक्ट करायचं. ओके, मग फॉर्म्युलाज टॅब मध्ये तुम्ही गेला, इथे फॉर्म्युलाज. ओके, इथून तुम्हाला ऑटो सम नावाचं दिसतंय फंक्शन, ऑटो सम इकडे, ऑटो सम. तर हे ऑटो सम तुम्ही डायरेक्टली प्रेस करू शकता. इथे क्लिक केलं तर डायरेक्टली हायलाइट होऊन जाईल सेल. इकडे बघा सगळं ब्लू कलर, आणि खाली फॉर्म्युला ऑटोमॅटिकली जनरेट झाला, इज इक्वल टू सम I2 to I20. आता I2 आणि I20 काय आहेत बरं? Cell address. राईट, सेल ऍड्रेस आहेत. क्लिअर? आणि सेल ऍड्रेस कसं लिहिलंय बघा, I2 आणि कोलन दिलाय आणि I20, म्हणजे I2 पासून I20 पर्यंत. इंटर केलं की तुम्हाला आउटपुट येऊन जाईल. तर टोटल सेल्स किती आहे माझा, 50,000चा, राईट. 50,000 इज अ सेल. तर सिमिलरली टोटल क्वांटिटी मला काढायचं असेल तर मी काय करणार, इज इक्वल टू सम, SUM असं टाईप पण करू शकतो. टाईप केल्यावरती तुम्हाला हे ऑटोमॅटिक सजेशन येतात. ओके, हे बघा हे सगळे सम इफ, सम इफ, सम प्रोडक्ट, हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे ओके, एक्सेल मध्ये प्रत्येक गोष्ट फंक्शन थ्रू आपण करतो. फंक्शन म्हणा किंवा फॉर्म्युलाज म्हणा, तुम्ही म्हणू शकता. तर सम इथं आल्यावरती एंटर प्रेस केलं तर काय येतंय, एरर, दॅट इज नेम, असं काहीतरी रॅन्डम लिहून आले. त्यामुळे तिथं इंटर प्रेस नाही करायचंय, तिथं टॅब प्रेस करायचा आहे. SUM सिलेक्ट केले की टॅब प्रेस केलं की तो सिलेक्ट होतो. ओके, आणि मग तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे ते सिलेक्ट करा, जेवढी पाहिजे. सिलेक्ट केल्यानंतर एक स्टेप राहते, ब्रॅकेट क्लोज करायचं. ओके, ब्रॅकेट क्लोज झालं ते बघा असा फॉर्म्युला बनतो, सम इज इक्वल टू सम, दोन ब्रॅकेट मध्ये J2 to J20, J2 च्या सेल पासून J20 पर्यंत जावा आणि हिट एंटर. एंटर केलं की तुम्हाला टोटल सम मिळेल. ओके, these are nothing but a very common formula. आणि क्विक तुम्हाला बघायचं असेल किती सम आहे, हे सगळं सेल, समजा या तीन यांचं सम मला बघायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करू शकता आणि खाली इथे हे बघा, इथे लक्ष द्या, इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली डेटा मिळेल. सम किती आहे, 15,500 आहे. काउंट किती आहे, 5. एव्हरेज काय आहे,
3177. क्लिअर दिसतंय इथे? हा ऑटोमॅटिकली तुम्ही क्विक जर तुम्हाला काही बघायचं असेल तुम्ही ते बघू शकता. या सगळ्या व्हॅल्यूज आहे, तुम्हाला कोणताही फॉर्म्युला लिहायची गरज नाही. बाय द वे या सगळ्यासाठी पण फॉर्म्युले आहेत, काउंट साठी, एव्हरेज साठी बघणारच आहे. ठीक आहे, आता इथं जसं आपण समचा फॉर्म्युला लिहिला, बट जसं मी तुम्हाला डायरेक्ट इथून दाखवलं, राईट, इथून हा दिसतोय का फॉर्म्युला टॅब मध्ये, हे नथिंग बट अ शॉर्टकट आहे. याला प्रॉपर मेथड आहे जिथं तुम्हाला समजा आता मला एव्हरेज सेल काढायचं, म्हणजे माझ्या दुकानातले एव्हरेज सेल किती होते, 10 प्रोडक्ट आहेत, 10 मधले एव्हरेज काढायचं आहे प्रत्येकाचं. तर मी काय करणार, इथं मला आउटपुट हवं आहे तर ते सेल सिलेक्ट करणार, गो टू फॉर्म्युलाज टॅब, फॉर्म्युला टॅब मध्ये जावा आणि सिलेक्ट इन्सर्ट फंक्शन. इथे इन्सर्ट फंक्शन आहे, दिसतंय हे बघा, इन्सर्ट फंक्शन फॉर्म्युलाज टॅब मध्ये इन्सर्ट फंक्शन. तर इन्सर्ट तुम्हाला हा मेन्यू ओपन होईल, हा मेन्यू इथे. तर इथे मग तुम्हाला कोणतं फंक्शन पाहिजे ते सर्च करा. सम हवं असेल तर सम सिलेक्ट करू शकता, एंटर करा, खाली सम रिलेटेड सगळे फंक्शन येतील इथे. एव्हरेज काढायचं आहे तर एव्हरेज AVER पूर्ण लिहायची पण गरज नाही, मॅच झालं की होऊन जाईल, AVER AGE एव्हरेज. काउंट काढायचं असेल तर काउंट तुम्ही टाईप करू शकता, काउंट तुम्हाला मिळेल, हे बघा काउंट, काउंट A, काउंट ब्लँक. समजा मला एव्हरेज काढायचं आहे तर मी काय करतो, AVE एव्हरेजचं पहिले 2-3 लेटर सिलेक्ट करतो, तर एव्हरेज मला ऑप्शन दिसते इथे, हे बघा सेकंड ऑप्शन आहे एव्हरेज. प्रेस ओके, तुम्हाला डायरेक्ट व्यवस्थित मेन्यू ओपन होईल. इथे तुम्ही नंबर सिलेक्ट करू शकता, नंबर मध्ये हा ब्लँक ओपन होईल तुम्हाला. इथे हे ॲरो दिसतोय का छोटा, हा ॲरो म्हणतोय, हा ॲरोनी हाईड करता येतं, हे बघा, परत याला ओपन करता येतं. इथे मग इथं सिलेक्ट करून तुम्हाला ते नंबर सगळे एंटर करायचे आहेत. मी इथं सिलेक्ट करणार, याला हाईड करतो आणि एवढ्याचा एव्हरेज पाहिजे तर मी क्लिक करून सिलेक्ट करतो पूर्ण. पहिल्या सेलला क्लिक करा आणि खालचे सेल सगळे सिलेक्ट करा. एकदा सिलेक्ट झालं परत ओपन करा, इथे तुम्हाला सेम फॉर्म्युला दिसेल, I2 to I20, प्रेस ओके, तर तुम्हाला हे एव्हरेज सेल मिळेल. म्हणजे एव्हरेज किती विकलंय मी बाबा दिवसातनं, म्हणजे समजा एक आठवडा आहे, आठवड्यात सोमवारी मी 10,000चा माल विकला, मंगळवारी 2,000, परत 8,000, परत 5,000, मग या सगळ्याचं एव्हरेज काहीतरी येईल ना. असं कोणी विचारलं की बाबा तुझा धंदा किती चालतोय, तुम्ही म्हणू शकता की रोज बाबा 2,000 2,500 पर्यंत होतो माझा धंदा. मग असं याचा अर्थ असं नाही की रोजच 2,000चा होतोय, काही दिवस 1,000चा होईल, काही दिवस 5,000चा होईल, राईट, काही दिवस 10,000चा होईल, पण ऑन अँड एव्हरेज 2,000 पडते मला. कळलं एव्हरेज म्हणजे काय, एव्हरेज कसा कॅल्क्युलेट करायचं, फॉर्म्युलेज काय असतात, तर दिस इज नथिंग बट अ फॉर्म्युला. आणि ऑब्विसली शॉर्टकट काय, डायरेक्टली कसं, हा सेल सिलेक्ट करा, इज इक्वल टू AVE टाईप करत चला, तुम्हाला सजेशन येत खाली, सजेशन आल्यावरती सिलेक्ट करा अप अँड डाऊन ॲरोने आणि टॅब प्रेस केलं की तो फॉर्म्युला तिथे येईल आणि तुम्ही एवढं सेल सिलेक्ट जेवढं पाहिजे तिथं आणि क्लोज ब्रॅकेट, राईट. हे 2-3 ऑप्शन्स आहेत, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटते ते तुम्ही यूज करा. मला तरी वाटतं की यू शुड गो विथ द फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन आणि एव्हरेज, कारण एकदा तुम्हाला अवघड मेथड लक्षात राहिली ना, सोपं शॉर्टकट तुम्ही आरामात शोधून शकता, राईट. कारण शॉर्टकट शोधायला कष्ट नाही घ्यायला लागत तुम्हाला, पण जे अवघड आहे ते शोधायला तुम्हाला कष्ट घ्यायला लागतात. त्यामुळे आपण असंच शिकणार आहे, फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन, आणि मग तुम्ही शॉर्टकट जे सांगितले ते तुम्हाला माहितच राहील, इज इक्वल टू एव्हरेज टाईप करून टॅब वगैरे. क्लिअर. तर तसं जसं झालं सम, एव्हरेज, आता काउंट, की बाबा किती सेल झाला, किती आयटम आहेत तुझ्या दुकानात, कसं बघणार तुम्ही, तर याच्यासाठी काउंट नावाचा फंक्शन असतो. काउंट काय करते, मोजतात किती आयटम आहे माझ्या दुकानात. तर मला काउंट फंक्शन बघायचं आहे, तर
मी काउंट घेऊ शकतो आता. सेल किती झालाय तेवढेच प्रोडक्ट असतील. काही प्रोडक्ट झिरोचे असतील म्हणा, की बाबा ते खपलेच नाही गेले, पण ठीक आहे, आपल्या दुकानात तसलं काही प्रोडक्ट नाही आहेत. सगळे आपलं चांगला आहे, आपला धंदा सगळं चालतंय आपल्या, हो ना. ते आपण काउंट बघू शकतो इथं डायरेक्ट. काउंट कसं आहे, इथे मला काउंट हवा आहे, तर मी काय करणार, फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन, काउंट, एंटर. तर इथे तुम्ही काउंट आलेला आहे, इथे काउंट, प्रेस ओके. आणि जसं सांगितलं हे ऑलरेडी सिलेक्टेड असते, पण तुम्ही डिलीट करा ते. आणि इथपर्यंत हवा आहे, प्रेस ओके, डायरेक्ट काउंट येईल. ते मी डेटा फॉर्मॅटमुळे डॉलर येत आहे, पण यू कॅन इग्नोर डॉलर वगैरे, त्याला आपण काढू शकतो ते. क्लिअर की काय. इथून फॉर्मॅटिंग कसं, जसं आपण डेट फॉर्मॅट केला राईट, इथे डेट होता सगळ्या फॉर्मॅट केला, तसं या नंबरला पण फॉर्मॅट करून घ्या. सेलला सिलेक्ट करा, राईट क्लिक, फॉर्मॅट सेल, इथे मग जनरल करा किंवा नंबर्स सिलेक्ट करा. जनरल यू कॅन गो विथ, प्रेस ओके. तुम्हाला 19 येईल काउंट, म्हणजे आपल्या दुकानात 19 प्रोडक्ट आहेत. ओके, क्लिअर. सगळ्यांना कळलं फॉर्म्युला कसे वापरायचे, कोणकोणते मेथड्स आहेत, 2-3 जे शॉर्टकट पण सांगितलं, आणि रेग्युलर जसं मेथड आहे ते पण आपण सांगितलं. मग एव्हरेज आलं, काउंट झाले. तर सेम तुम्ही बाकीच्या यांना पण करू शकता. टोटल क्वांटिटी वरून पण काउंट घेऊ शकता, म्हणजे माझ्यात किती आयटम आहेत बाबा, सॉरी, कोणकोणते आयटम किती विकले गेले त्याच्यावरनं मी काढू शकतो. ओके, तर क्लिअर प्रत्येकांना की डेटा फॉर्मॅटिंग काय असतं, डेटा अंडरस्टँडिंग काय. डेटा फॉर्मॅटिंगचा थोडा पार्ट बघितला आपण, पण इन डिटेल आपण उद्या बघणार आहे. बट होप यू अंडरस्टूड. Yes. ओके, Yes, sir. तर आपण उद्या अगेन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द डेटा अंडरस्टँडिंग. जसं केलं, विल डू अ डेटा अंडरस्टँडिंग, अगेन डेटा फॉर्मॅटिंग, आणि मग विल स्टार्ट विथ स्मॉल स्मॉल इन्साइट्स. इन्साइट्स म्हणजे जसं आता एवढा मोठा डेटा दिलाय, तुम्ही मला काय सांगू शकता. फर्स्ट इन्साइट इज माझा टोटल सेल किती झाला हे सांगू शकतो, की बाबा तुमच्याकडे जेवढं तुमचं दुकान आहे, तुमचा 50,000चा धंदा झालाय. जर मी अकाउंट मेंटेनच नाही केलं, नुसतं विकत विकत चाललोय, पैसे मोजलेच नाहीत, तर कोणी सांगायला पाहिजे ना की बाबा हा तुमचा एवढा धंदा होतोय, तुम्ही एवढं कमवलंय आतापर्यंत, तुम्ही खर्च केले असतील तो वेगळा. जनरली कसं होतं की लोक काहीतरी खरेदी करतात, काहीतरी विकतात, डेली ट्रान्झॅक्शन सुरूच असते राईट. प्रत्येक कंपनीचं, तुमच्या कंपनीत पण तुमची सॅलरी येते, तुमच्या क्लायंटला कोणीतरी पैसे, म्हणजे तुम्ही ज्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करता और प्रोडक्ट विकता, त्यांच्याकडून तुम्हाला पैसे येतात, म्हणजे ऍज अ कंपनीला, आणि कंपनी तुम्हाला सॅलरी देते. म्हणजे ट्रान्झॅक्शन होतच आहेत. असं नाही की कुठं असं एक रेकॉर्ड लिहिलंय की तिथं फक्त जमाच होत आहेत पैसे आणि तुम्ही काही खर्चच नाही करत आहे, असं नाही होत राईट. त्यामुळे हे इन्साइट असू शकतं की या महिन्यात तुम्ही एवढ्याचा धंदा केलाय, या महिन्यात तुम्ही एवढं सामान विकलंय, हे तुम्ही सांगू शकता. दिस इज नथिंग बट अ क्विक इन्साइट. कोणताही डेटा आला तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज डायरेक्ट तुम्ही सम घ्या त्याची, सांगा की तुम्ही हा जो डेटा आहे 6 महिन्याचा, जो तुम्ही डेटा मला पाठवला आहे, डेटा सेट मध्ये जे 6 महिन्याचा डेटा आहे, त्या 6 महिन्याच्या मध्ये तुम्ही एवढा धंदा केलेला और एवढं मार्जिन आहे तुमचं, और काही असू शकतं, एवढं डिस्काउंट असेल, किंवा तुमचे 19 प्रोडक्ट्स तुमच्या आता सध्या मार्केटमध्ये आहेत, तुम्ही विकत आहे राईट, असं सांगू शकता. क्लिअर. जस्ट अ सेकंड, मला एक कॉल येतोय. हॅलो, हा सर. हो, झालं झालं तेच. हो. हो येतो ना सर, एक 5 मिनिटं द्या, येतो खाली. हो, ठीक आहे, चालेल. हा. तर क्लिअर. थोडं आपण उद्या आता बघणार आहे, म्हणजे उद्या त्यालाच कंटिन्यू करणार आहे. जसं बेसिक फॉर्म्युला झालं,
यालाच थोडं याचे ऍडव्हान्स व्हर्जन बघणार आहे आणि डेटा अंडरस्टँडिंग वगैरे बघणार, म्हणजे डेटा अंडरस्टँडिंग झालं, डेटा फॉर्मॅटिंग आणि बेसिक फॉर्म्युलाचे अजून व्हेरिएशन्स असतात. म्हणजे जसं तुम्ही सम टाकल्यावरती सम इफ नावाचं एक आलं होतं बघा, सम आय एफ. इथेच बघू शकतो आपण इन्सर्ट फंक्शन मध्ये मी सम टाईप केलं, एंटर केलं, तर इथे दिसतंय का तुम्हाला सम, सम आय एफ इफ, सम आय एफ एस इफ, हे सगळे व्हेरिएशन्स आहेत त्याचे. तर हे सगळे व्हेरिएशन्स आपण कव्हर करणार आहे क्विकली. ओके, क्लिअर? जस्ट अ सेकंड, सॉरी यार 2-3 कॉल येत आहेत. हॅलो, हा बोल. हो नाही, संपेल आता 2 मिनिटं, मी संपून तुला फोन करतो. हा, ओके. तर क्लिअर? आता एवढ्या सगळ्याचे आपण जे जे बघितलं, तर तुम्ही याचं प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस कसं करणार? मी ग्रुपवरती तुम्हाला एक गुगल ड्राईव्हची लिंक शेअर करतो. तर त्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला हे असं दिसेल. स्क्रीन दिसते माझी? हो. ऑनलाईन दिसते राईट? हे बघा, गुगल ड्राईव्ह मी लिंक शेअर करतो. या गुगल ड्राईव्ह मध्ये सगळे आपले डेटा सेट्स अवेलेबल आहेत. जस्ट अ सेकंड, लोड नाही होत इथे. आपले जे क्लासमध्ये शिकणार आहे, तर हे सगळे फाइल्स इथे ऑलरेडी अवेलेबल आहेत. ओके, सगळ्या फाइल्स. आणि प्रोजेक्ट फोल्डर मध्ये प्रोजेक्ट डेटा सेट आहे. तर तुम्ही प्रोजेक्ट डेटा सेट मिनी, युज्ड कार प्रोजेक्ट डेटा सेट, हा खूप मोठा आहे. रिटेल अनालिसिस रिपोर्ट वगैरे, हा प्रोजेक्ट डेटा सेट आहे. याच्यावरती तुम्हाला फायनल प्रोजेक्ट करायचा आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन की प्रोजेक्ट डेटा सेट मिनी जो आहे, ती फाईल डाउनलोड करा आणि त्याच्यावरती आपण जे जे आता शिकलो ते प्रॅक्टिस करू शकता. ओके, मी तुम्हाला लगेच हे सगळे फाइल्स शेअर करतो तुमच्या ग्रुपमध्ये, जे जे लोक ग्रुपमध्ये आहेत. आणि आज जे आपण शिकलो ते इथे आहे, डेटा सेट 1, डेटा सेट 2, हे सगळे फाइल्स तुम्ही डाउनलोड करून ठेवा. तुमच्या लॅपटॉप मध्ये ओपन करून जसं आपण प्रॅक्टिस करतोय ते तसं तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिस करू शकता. आणि उद्यापासून मी स्क्रीन प्रेझेंट करायला सांगेन प्रत्येकाला, ज्यांना ज्यांना. तर स्क्रीन प्रेझेंट करायचं, आपण जे अनालिसिस केलं ते तुम्ही अनालिसिस करून दाखवायचं. ओके, कम्फर्टेबल राईट? त्यामुळे प्लीज मेक शुअर की तुम्ही सगळे लॅपटॉप वरून जॉईन करता. आपल्याला आता उद्यापासून थोडा म्हणजे डायरेक्ट प्रॉपर अनालिटिक्स आपल्याला स्टार्ट करायचं आहे, राईट? ओके देन, Yes. मी सगळे डिटेल शेअर करतो आणि ग्रुप तुम्हाला मिळेलच. बाय द वे, सर काही क्लास नवीन क्लास कधी स्टार्ट झालाय सर? क्लास आपला 6:15 $6.15. म्हणजे काल स्टार्ट झालाय. आज 6:15 अच्छा, काल झालं वाजता का? आपल्याला कनेक्ट. ओके. काल कालचं फक्त पोर्शन इंट्रोडक्शन वगैरे झालं. काही ओके ओके सर ओके काल इंट्रोडक्शन वगैरे झालं, सेल ओके सर. एक्सेल. तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल कालचा. ओके, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जातील का सर? हो, रेकॉर्डेड व्हिडिओ. म्हणजे इथून पुढे पण समजा असं विचारतो. हो, रोज आपण रेकॉर्ड ओके करतो, ते तुम्ही ऍक्सेस करू शकता. ओके ओके बट थँक्यू. असं नाही की रेकॉर्डिंग मिळते म्हणून ऍक्च्युअल क्लासला बंक करायचं. दॅट नाही इज नाही नॉट ओके ऍडवायझेबल ना. येस सर असं नाही की रेकॉर्डिंग आहे कशाला आहे उगीच. ओके त्यामुळे मेक शुअर की तुम्ही क्लासमध्ये. बाय द वे, क्विक फीडबॅक. ओके, तुम्ही नवीन शिकताय, काही युजफुल आहे? Yes, sir. ओके येस सर. ओके, थँक्यू. आणि आवाज, टोन, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे सगळं? हो आहे. स्क्रीन वरती काय चाललंय दिसतंय? ओके, लॅग वगैरे होतोय, आवाज पुढे मागे नाही राईट? असं काही इश्यू नाही आहेत राईट? No. ओके ओके ओके, चलो देन, आपण उद्या थोडं डिटेल मध्ये बघूया. आणि जसं इन्स्ट्रक्शन सांगितलेत सगळ्यांनी ते
गुगल ड्राईव्ह मी शेअर करतो, ते डाउनलोड करून ठेवा तुमच्या लॅपटॉप मध्ये. ओके, उद्यापासून तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत करू शकता मग. चालेल? ठीक आहे. उद्याचं मी तुम्हाला टायमिंग काय सगळे असेल? डिटेल्स, येस, सगळे डिटेल्स ग्रुपवरती शेअर करतो. सर मी ग्रुपमध्ये नाहीये. ओके. ऍक्च्युली ते ऍडमिशन झाल्यावरती ग्रुपमध्ये ऍड करतात. ओके सर. असं प्रोसेस मग आहे. टायमिंग कसं कळणार सर? सगळं ग्रुपमध्येच अपडेट होतात. नाही आता मी ग्रुपमध्ये नाही आहे ना म्हणून. WhatsApp ठीक आहे, तुम्ही सरांना विचारा, तुमचे जे कोऑर्डिनेटर चालेल, आहेत चालेल. त्यांना विचारा, ओके ते सर. तुम्हाला शेअर करतील. ओके, ओके सर. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे, चलो फिर. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर युअर टाइम. ओके, आपण उद्या कनेक्ट होऊ, Thank you. मोस्ट प्रोबॅबली सेम टाइम. ओके, जर काही चेंज असेल तर आय विल अपडेट ऑन द ग्रुप. ओके. सो आणि सॉरी, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन राहिलं. उद्या सेशन आहे राईट, 12 ते 2 आणि 3 ते 6. त्यामुळे प्लीज ऑफलाईन या सगळ्यांनी. ऑफलाईन अटेंड. सॉरी, सॅटर्डेला आहे, नॉट उद्या. सॉरी, कन्फ्युज झालो मी. सॅटर्डेला आहे ते, इम्पॉर्टंट सेशन आहे, सगळ्यांना प्रेझेंट राहा. ओके, दॅट इज कंपल्सरी. सो मेक युअर सेल्फ अवेलेबल ऑन सॅटर्डे. चलो, थँक्यू. थँक्यू. मी डिस्कनेक्ट करतो. ओके सर. थँक्यू. हेमंत